ठिकाणी लव जिहादच्या शिकारी होत आहे। आणि याच्यातून जर आपल्याला आपल्या आया बहिणींना वाचवायचं असेल तर त्यासाठी या मावळ्यांना वर्षभर जागा राहावं लागेल। फक्त शिवजयंतीला जागा राहून फायदा नाही। शिवजयंतीला तुम्ही डीजे लावतात, बँड लावतात आणि राजांना डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी मिरवणुका काढतात आणि नाचतात, राजांना डोक्यावर घेतात, नाचतात, गर्जना करतात, राजा पुन्हा जन्माला या। कशासाठी या? तुमच्या दारूच्या बाटल्या फोडण्यासाठी या की या हिंदूंच्या आया बहिणींनी मुसलमानाच्या पोरांना शिवजयंतीमध्ये बँड वाजावा आणि यांनी फेटे बांधून बांधून नाचावं हे बघण्यासाठी राजांनी यावं। राजा कधीच येणार नाही। राजा येतील तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांचा आदर्श घेणार। राजांचा चंद्रकोर लावून कोणी राजा होत नाही, दाढी वाढवून कोणी राजा होत नाही। जर तुम्हाला राजा व्हायचं असेल किंवा राजांचं मावळे व्हायचं असेल तर आपल्या आया बहिणींचं रक्षण अगोदर करून दाखवा। आया बहिणींचं रक्षण झालं तेव्हा समजाल की तुम्ही राजांचे मावळे आहात। कारण बऱ्याच मुली आपल्या जात बघत नाही, पात बघत नाही, लव जिहादच्या शिकारी होत आहे। घोड्या बाबड्या पोरींना हे लोक त्या ठिकाणी त्यांच्या जाळ्यात अडकवत आहे। आता पाहिलं ना तुम्ही टीव्हीला, जी मोनालिसा रुद्राक्ष विकत होती कुंभमेळ्यामध्ये, तिला जात कळली का? तिला विचारलं कोणी की तू मुसलमानाच्या पोरासोबत लग्न केलं? ती म्हणते प्रेमात बघावं लागत नाही। राधाकृष्णाने काही प्रेम केलं होतं का? पण तेव्हा त्यांनी जात पाहिली होती का? ती प्रश्न करते। पण मला सांगा तेव्हा जातपात काही हे नव्हतं ना, सगळे हिंदूच होते ना। ते राधाकृष्णाच्या प्रेमाचं ती सांगते, ती स्वतः चुकली ते मान्य करत नाही। आपल्या मुलींना आता सध्या कळत नाही का? त्याला कारणीभूत आपण आहोत। आपला धर्म कोणता आहे आपण त्यांना कधी कळू दिलं नाही आणि कळवलं नाही, म्हणून मुलींचा सुद्धा पाय चुकतोय। तुम्हाला हात जोडून विनंती करेन माता माऊलींनो, आपल्या मुलींवर लक्ष ठेवा। जरा मुलींची राहणीमान कशी हे बघा। कॉलेजला जात असताना त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल देऊ नका। हे सगळे जे प्रकरण घडतायत ना ते फक्त मोबाईलमुळे घडताय। आज आपल्या लेकी बाईंवर अत्याचार होतोय। प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऐकतात, युट्यूबला बातम्या येतात, किती मुलींवर अत्याचार होतोय। 2 वर्षापूर्वी गोंडगाव मध्ये झालेली घटना, त्या मुलीला अजून न्याय मिळाला नाही। आता 4 महिन्यापूर्वी डोंगराळ्याला झालेली घटना, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। किती महिने झाले? 4 महिने झाले, अजूनही न्याय मिळाला नाही। 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आणि 50 वर्षाची बाई सुद्धा सुरक्षित नाही। मला सांगा काय करतोय आपण? विनाकारण फक्त दाढी वाढवून फिरताय मुलांना। तुम्ही दाढी वाढताय, स्वतःला म्हणतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही त्यांचा आदर्श घेऊन चालतो। स्वतःला राजा म्हणून घेऊ की गाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून कोणी राजा होणार नाही। आपल्या आया बहिणींची आबरू वाचवा, त्यांची आबरू वाचवणं गरजेचं आहे। महिला मंडळ तुम्हालाही एक सांगून जाईल, जास्त शिकवण्याच्या नादी लागू नका आपल्या मुलींना। आम्ही सांगायचो की मुलींना सुशिक्षित बनवा, पण ह्याच मुली तुम्हाला धोका देत आहे शिक्षणाच्या नावाने, ऑनलाईन अभ्यासाच्या नावाने। तुम्हाला कळत नाही पण या मुली तुम्हाला धोका देत आहे। प्रत्येक मुलींना एकच सांगून जाईल, बघा तुमच्याकडनं जास्त नाही काही झालं तर काहीच शिक्षण करू नका। पैसा नाही कमवला गेला वडिलांचा, आई वडिलांसमोर नका कमवू, फक्त त्याची इज्जत कमवा, आई वडिलांची इज्जत कमवा आणि त्यांची मान खाली जाईल असं कधी वागू नका। कारण आई वडिलांचा विश्वास तुमच्यावर आहे। काय प्रेम करता तुम्ही त्या मुलांवर? त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात तुम्हाला फसवता। काय प्रेम करता तुम्ही त्यांच्यावर? अगं बाई, तुम्हाला एकच सांगून जाईल, जो मुलगा आई वडिलांचा झाला नाही तो तुमचा कसा होईल? म्हणून त्या ठिकाणी आई वडील तुमचं कधी नुकसान करणार नाही, या गोष्टीवर लक्ष ठेवा। आतापर्यंत या